8 फेब्रुवारी 2024 माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। हत्या करणारा होता मॉरिस नरोन्हा उर्फ मॉरिस भाई। मग मॉरिसने सुद्धा आत्महत्या केली। दोघांमधल्या जुन्या वादातून ही हत्या झाल्याचं आता समोर आलंय। पण या हत्येच्या 1.5 महिन्यानंतर घोसाळकर कुटुंब माध्यमांसमोर आलं। तेजश्री घोसाळकर आणि अभिषेकचे वडील विनोद घोसाळकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। मंडळी नमस्कार, मी मिलिंद भागवत। अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली तेव्हा फेसबुक लाईव्ह सुरू होतं। मॉरिस हत्येच्या आधी घोसाळकर यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह करत होता आणि याच फेसबुक लाईव्हमध्ये घोसाळकर यांना गोळ्या लागल्याचं स्पष्ट दिसतंय। या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरला। पण आता या प्रकरणात अभिषेक यांचे वडील विनोद घोसाळकर यांनी धक्कादायक आरोप केले आहेत। अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास योग्य रीतीने होत नाहीये। ज्या दिवशी अभिषेक यांची हत्या झाली त्या दिवशी तिथे अभिषेक आणि मॉरिसच्या शिवाय तिसरी व्यक्ती होती असा आरोप आणि दावा घोसाळकर यांनी केलाय। 8 फेब्रुवारीला अभिषेकची हत्या झाली होती, पण अभिषेकच्या हत्येचा तपास योग्य रीतीने होत नाहीये। 28 फेब्रुवारी रोजी पोलिसांना आम्ही त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज दिलं, सगळे पुरावे दिले। हत्येच्या ठिकाणी अमरेंद्र मिश्रा आणि मेहुल पारेख नावाच्या व्यक्ती उपस्थित होत्या। मॉरिसला त्या ठिकाणी पिस्तूल नेऊन देण्यात आलं आणि त्यासाठी लागणाऱ्या गोळ्या खरेदी करण्याकरता मॉरिसच्या सोबत मिश्रा सुद्धा होता। त्यामुळेच या सगळ्या प्रकरणात लवकरात लवकर योग्य कारवाईची मागणी घोसाळकर कुटुंबियांनी केली आहे। दुसरीकडे अभिषेक यांचे वडील आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी हत्येच्या नंतर सरकारमधल्या काही मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका केली। त्यासोबतच अभिषेक यांच्यावर गोळ्या कोणी घातल्या हे दिसत नाही। मॉरिसने स्वतःवर गोळ्या घातल्या हे देखील सीसीटीव्हीमध्ये दिसत नाही। त्यामुळे तिसरी व्यक्ती होती कोण, ती कुठून आली, तिचं नावगाव काय याबद्दल प्रश्नचिन्ह आहे। ही तिसरी व्यक्ती खरंच होती का याबद्दल सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे। याशिवाय पोलीस कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचं म्हणत उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करणार असल्याचं सुद्धा विनोद घोसाळकर यांनी म्हटलंय। अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसमध्ये वाद होता। हा वाद संपून नव्यानं काम सुरू करूयात असं शेवटचं वाक्य फेसबुक लाईव्हमध्ये मॉरिस म्हणाला। पण ते लाईव्ह सुरू असतानाच अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या। काही वेळानं मॉरिसनं सुद्धा स्वतःला संपवलं। पण आता घोसाळकर कुटुंबियांच्या आरोपावरून या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालंय। त्यामुळे पोलीस तपासात आणखीन काय काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।